जवाहरनगर पोलिसांनी वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर मोठी धडक बसवत 3 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 8,25,000 रुपये किमतीच्या 14 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। 7 नोव्हेंबर रोजी उदगीर हॉस्पिटल परिसरातून झालेल्या दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान अंमलदार मारुती गोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजीनगर फोस्टर कॉलेज परिसरात सापळा रचण्यात आला। विना नंबर स्कूटीवरून पळ काढणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले असता त्यांनी आपली नावे समर्थ काळे आणि पवन चौधरी अशी सांगितली। त्यांच्या कबुलीनुसार तिसरा साथीदार सोहेल शैकत बेग यालाही अटक करण्यात आली। तिन्ही आरोपींच्या चौकशीत त्यांनी शहरातील विविध भागांमधून अनेक मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार म्हाडा कॉलनी, मयूरबन कॉलनी आणि एपीआय कॉर्नर परिसरातून 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरी प्रकरणातील मोठे सिंडिकेट उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे। मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं असं यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री स्वामी सरांनी दिलेल्या निर्देशानुसार एक पथक स्थापन केलेलं होतं। त्या पथकाने मोटरसायकल चोरी बाबत शोध सुरू केला आणि त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे एक बातमी मिळाली। या पथकाचे जे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे जे पी आहेत सचिन कुंभार आणि त्यानंतर अनिल भाले पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार मारुती गोरे, प्रवीण कापरे, संदीप बिलारी हे जेव्हा फिरत होते आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्याच्यानंतर त्यांना या ह्याच्यात 2 संशयित एक विना नंबरची स्कूटी मोपेडवर जात असताना मिळून आली आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, पण तो न थांबता पळत गेला म्हणून त्यांना संशय आला आणि त्यांना पाठलाग करून त्याला पकडलं असता त्याचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी समर्थ विनोद काळे आणि दुसरा पवन चौधरी असे सांगितले। तर त्यात थोडंसं हे मंडळी डीबीची काम करत असल्यामुळे हा जो समर्थ काळे हा मोटरसायकल चोरीचा रेकॉर्डवरचा आरोपी आहे, त्यामुळे त्यांचा संशय बळाला आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि त्या चौकशीनंतर त्यांच्याकडून आणखीन एक आरोपीची माहिती मिळाली, सोहेल शैकत बेग। असे 3 आरोपी ची टोळी आहे। या टोळीनं मोटरसायकल चोरी आपल्या छत्रपती संभाजीनगर भागात केलेल्या आहेत। अद्यापर्यंत आपण एकूण 14 मोटरसायकल त्या टोळीकडून जप्त केलेल्या आहेत। 14 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। यामध्ये आमचे जवाहरनगरचं आहे, क्रांती चौक आहे, सिटी चौक पोलीस स्टेशन आहे, सिडको पोलीस स्टेशन आहे, उस्मानपुरा पोलीस स्टेशन आहे, वेदांत नगर आहे, जिन्सी पोलीस स्टेशन आहे, MIDC वाळूज आहे, बेगमपुरा आहे, छावणी पोलीस स्टेशन आहे। अशा या सर्व भागातून 14 मोटरसायकली एकूण 8 लाखच्या वर 8,25,000चा मुद्देमाल या चोरांकडून जप्त केलेला आहे। ज्या ज्या लोकांच्या मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत ते इथं आलेले होते, त्यांनी आम्हाला कृतज्ञता व्यक्त केली। खरोखरच एखाद्याची वस्तू, मेहनतीची वस्तू परत त्यांना दिसली, परत मिळताना त्यांचा आनंद पाहून आम्हाला स्फुरण आलेला आहे खूप। आणखीन यांच्याकडून काय काय अजून निघायची शक्यता आहे आम्ही पाहत आहे। अजून यांच्याकडून काही धागेदोरे मिळू शकतात, आणखीन दुसऱ्या टोळीचे मिळू शकतात। याच्यातला हा सोहेल शैकत बेग आहे, हा चोऱ्याही करतो आणि विक्रीसाठी कागदपत्र पण बनवतो। त्यात कुठं RTOची मदत घेतो का काय करतो, कोणत्या त्रुट्याचं त्याचा पण आम्ही तपास करीत आहोत। ही सर्व श्रेय सचिन कुंभार आणि त्यांची टीम, गोरे, बिल्लारे, भाले, कापरे आणि संदीप बिलारी यांचे सर्वांचं आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। माननीय पोलीस आयुक्त मिश्रा सर आणि माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनामुळे कामगिरी झालेली आहे। धन्यवाद, थँक्यू।